लक्षात घ्या. मग तिथं आपल्या पालखांना ज्या असतात त्यांना माहिती की वर्षाच्या पादुका आहेत, मूळ दगडी पादुका कोणाच्या खंडराच्या, त्या पादुकांवर आपला पादुका ठेवला तर त्याच्यावर अभिषेक होतो दरवर्षी. असा तो मान आपल्या जेजूर देवस्थान दिलेला आहे. त्यानंतर आपण तिथून पुढे आपण मोरगाव करून मोरगावला चिंतामणीचं दर्शन होतं सर्वांचं, सर्व वारकऱ्यांचं. नंतर आरणगावचं संत सावतामाईचं दर्शन, म्हणजे जेवढे संत आहेत त्या सर्वांचे दर्शन घेत आपला सोळा 8 तारखेला वळसंगला पोहोचतो. बरोबर बाबा. 9 तारखेला सकाळी इथून मूळ गाडी येतील. यावर्षी विशेष असे की कालच पळाता मला तुळजापूर भावानीचा श्रीखंड अभिषेक आपल्याला 10 तारखेला मिळाला आहे. तिथे 11च लोक अलाउड असतात. तेव्हा मी 23 किंवा 24 तारखेला चिठ्ठ्या टाकली, त्यात जर दोघींची नावं निघतील त्यांना नक्कीच तिथं अभिषेकाचा श्रीखंड अभिषेक असा असतो तुळजाभवानीचा की 1 किलो श्रीखंडात पण मागतो, कधी 51 किलो पण श्रीखंड. म्हणजे त्याविषयी मूर्तीपाशी तुम्हाला जायला भेटतं. मूर्तीवर श्रीखंड तुमच्या हाताने घालतात, मूर्ती पूर्ण चोळायला मिळते आणि नंतर पुन्हा 7 सणवर तुमच्या असतो. अशा 2 तास अभिषेक असतो. तो आपल्या 10 तारखेला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर 11 तारखेला दरवर्षीप्रमाणे